नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या नावाखाली साताऱ्यातील पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे। महाबळेश्वर तालुक्याच्या कांदाटी खोऱ्यामध्ये सध्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाची कामं सुरू आहेत आणि यासाठी लागणारा मुरुम, खडी, क्रश सँड याचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन ठेकेदारांकडून केलं जात आहे। या भागामध्ये उत्खनन करण्यास परवानगी नसताना सुद्धा अवैधपणे उत्खनन कोणाच्या सांगण्यावरून होतंय असा सवाल नागरिक विचारतायत। ठेकेदारांच्या अवैध कामांकडे कोणाचं लक्ष नाही का असा सवाल या निमित्ताने पर्यावरणप्रेमी नागरिक विचारताना दिसतायत। दरम्यान महसूल प्रशासन संबंधित प्रकरणाकडे दुर्लक्ष का करतंय असा सवाल देखील नागरिक विचारतायत। तर महसूल विभाग कारवाई कधी करणार असा सवाल नागरिक विचारतायत। ठेकेदारांकडून पर्यावरणाची हानी केली जाते असा आरोप सुद्धा करण्यात आलाय। तर महसूल विभागाचं मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचा सुद्धा आरोप नागरिकांकडून केला जातोय। अतिसंवेदनशील कांदाटी खोऱ्यामध्ये हे उत्खनन सुरू आहे आणि यामुळे निसर्गाला हानी पोहोचेल असं सुद्धा बोललं जात आहे। रस्त्याच्या ठेकेदारांकडून बेकायदा बेसुमार उत्खनन सुरू असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। नवीन महाबळेश्वर प्रकल्प होऊ घातलेला आहे। या प्रकल्पाला अनेक पर्यावरणवादी लोकांनी विरोध केलेला आहे। असं असताना नवीन महाबळेश्वरच्या विकासासाठी किंवा तापोळा कांदाटी खोऱ्यातील रस्ते निर्मितीसाठी जो काही शासनाचा फंड आलेला आहे त्या रस्त्याच्या निर्मितीसाठी लागणारं उत्खनन आहे ते आहेर गावातील आहेर मुरा म्हणून जे गाव आहे त्या गावामध्ये सध्या उत्खनन सुरू आहे। तिथले जे विकास कामं करणारे जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदार रत्नप्रभा कंस्ट्रक्शन असेल आणि इतर या लोकांनी तिथं उत्खनन सुरू केलेलं आहे आणि हे उत्खनन सुरू करत असताना कोणतीही परवानगी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाची घेतलेली नाही।